नमस्कार, तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. आज आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल झाला, उमेदवार विजयी झाले आणि आता पुढची वाटचाल आहे तर या जिल्हा परिषदकडे प्रवास आणि पंचायत समितीकडचा प्रवास. मित्रांनो, गेले 4 वर्ष या निवडणुका रखडल्या होत्या आणि त्यामुळे प्रशासन कामकाज करत होतं. या प्रशासनामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न सुटलेत काय अनुत्तरित आहेत आणि यामध्ये प्रचंड गोंधळ सुद्धा झालेला आहे. या सर्व बाबींकडे आपण नंतर जाणार आहोत. पण या निवडणुकीमध्ये खामगाव राहू गट हा राज्यात लक्षवेधी झालेला गट आहे. राज्यात लक्षवेधी झाल्याच्या गटाचं कारण सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. इथुले आमदार राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. ते या भागामध्ये फडणवीसांचे जवळचे स्नेह अशी चर्चेत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांना जो धक्का दिला त्या धक्क्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वैशालीताई नागवडे आज आपल्या सवित आहेत आणि वैशालीताई नागवडे या महानंदाच्या चेअरमन म्हणून मागे काम केलेले आहेत, तसेच राजकारणामध्ये सक्रिय असतात. अजितदादा पवारांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांची सुद्धा ओळख आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहताना आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई नमस्कार, आवाज लोकशाहीमध्ये तुमचे स्वागत. आज दौंडमध्ये तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व उमेदवार आणि काही पदाधिकारी एकत्रित आले, काय कारण होतं नक्की? खरं तर मी सुरुवातीलाच आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांना दौंड तालुक्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अशी अर्पण करते आणि खऱ्या अर्थानं दौंडमध्ये झालेला विजय हा अजितदादांना समर्पित करते. आज आम्ही सगळेजण जमलेलो याच्याकरता होतो की नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून निकाल समोर आले आणि पक्षीय पातळीवर पण एक वेगळ्या हालचाली चालू आहेत. दौंड तालुका नेहमीच अजितदादांवर प्रेम करणारा तालुका आणि अजितदादांची पोकळी भरून काढण्यासाठी आदरणीय सुनेत्राबाईंनी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी आज एक ठराव केलेला आहे की आदरणीय सुनेत्राबाईंनी यांनी राष्ट्रीयवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाची धुरा हाती घ्यावी आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. दुसरं, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचे 6 सदस्य 14 पैकी निवडून आले आणि त्याची गटनेता पदाची निवड आज करण्यात आलेली आहे. त्यानिमित्तानं आम्ही सगळेजण एकत्र आलो. दौंडच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात ही छोटी खाली सभा झाली आणि यामध्ये महत्वाचा निर्णय जो झाला की स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नंतर राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं दुःखाला खांद्यावर घेऊन ज्या खंबीरपणाने आज पक्ष आणि पार्टीसाठी उभ्या राहिल्या त्या त्यांच्या सुविद्य पत्नी सुमित्राताई पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं यासाठी दौंड तालुक्यात सर्वप्रथम ठराव मंजूर व्हावा म्हणून नवनिर्वाचित सदस्य असतील किंवा या पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांना एकत्र घेऊन एक छोटी खाली मीटिंग झाली. त्यामध्ये ठराव झाला आणि त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये जे 6 लोक निवडून आले त्यांच्यामध्ये गटनेता पदाची निवड सुद्धा झाली. ताई, राजकीय प्रवासामध्ये खामगाव राहू गट हा प्रचंड लक्षवेधी होता. मागील कालखंडामध्ये आपणही तिथे निवडणूक लढवली. 600-650च्या फरकानं आपला पराभव झाला, पण तो बालेकिल्ला आहे म्हणून सगळीकडे चर्चेचा विषय असतो. याच बालेकिल्ल्यात तुम्ही एक खिंडार पाडलं आणि एक सुखद धक्का राहुकरांना मतदार स्वरूपी तिथुल्या लोकप्रतिनिधींना दिलेला आहे. यात तुम्ही काय सांगणार? खरं तर राहू खामगाव गट हा नेहमीच राजकारणाच्या दृष्टीनं मग विधानसभेच्या दृष्टीनं असेल किंवा इतर निवडणुकीमध्ये नेहमीच लक्षवेधी ठरलेला आणि म्हणूनच यावेळेस सुद्धा सगळ्यांना राहू खामगाव गट जेव्हा चर्चा होते तेव्हा अनेक लोकांना असं वाटत होतं इथं सोपं नाही आहे, परंतु खऱ्या अर्थानं जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. राहू खामगाव गटातल्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि जनतेने ह्यावेळेस ठरवलं होतं की आम्ही बदल घडवणारच आणि त्याचबरोबर आम्ही जो उमेदवार दिला होता जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या उमेदवाराने सरपंच म्हणून त्यांच्या गावात केलेली कामगिरी ही सुद्धा एक लक्षवेधी कामगिरी आहे आणि म्हणूनच आम्ही जनतेपर्यंत पोहोचवायला सक्सेसफुल ठरलो की तुम्ही जो उमेदवार देणार आहात त्याची पार्श्वभूमी तो कुठल्या पक्षातनं येतो
त्याच्या मागे कोण आहे याच्यापेक्षा त्या उमेदवाराकडे बघा. खामगाव तुम्हाला आठवत असेल, राहूमध्ये भाषण करत असताना मी हेच सांगितलं होतं की जेव्हा आपण एखाद्या मुलीचं लग्न करतो तेव्हा तो मुलगा काय करतो याच्याकडे बघतो, पण त्या मुलाच्या मागे त्याचे वडील काय करतात किंवा त्याची पार्श्वभूमी आपण तपासत नाही. तर तो मुलगा कसा आहे हे तपासतो, आणि हे राहूकरांनी आणि अलीकडच्या खामगाव गडातील सगळ्या लोकांनी हे ठरवा. त्याच्यामुळे आमचा उमेदवार हा सक्षम होता, संयमी होता, संघर्षातनं त्यांनी मोठी लढाई केली होती, आणि सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावाची जी प्रतिमा बदलली होती ती महाराष्ट्रात त्याचं नाव घेतलं होतं. आणि आपल्या सर्वांचे नेते खरं तर स्वर्गीय लावायला अजूनही आमचं अजितदादांना आमची इच्छा होत नाही किंवा आमचं मन तयार होत नाही, पण आमचे नेते अजितदादा जेव्हा मिरवडीसारख्या एका छोट्या गावात आले होते, ग्रामपंचायतीची इमारत बघून, खरं तर दादांनी वेळ 7:30ची दिली होती, खूप हट्ट करून आम्ही ती 8:30ला केली, आणि त्या इमारतीचं उद्घाटन करत असतानाच दादांनी भाषणात उल्लेख केला होता की सागर, तू आज गावचा चेहरा मोहरा बदललाय, पण वेळ येईल तेव्हा तुला मी चांगली संधी देईन, आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम सागरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि खऱ्या अर्थानं सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी केलेला आहे. मित्रांनो आणि प्रेक्षक वर्गांनो, तुम्हाला या निमित्ताने एक बोध घ्यावा लागेल किंवा बोध मिळेल. जे कर्तृत्ववान लोक असतात, जे कामगिरी करतात, जे समाजसेवा करतात, त्यांना लोक स्वीकारतात. राहू खामगाव हा गट जरी आमदार राहुल कुल यांचा बालेकिल्ला असला तरी तिथं छोट्या गावात सरपंच पद भूषवलेले त्या गटाचे उमेदवार सागर सेलार यांची जी ग्रामपंचायतची कर्तबगारी होती, जे कामकाज होतं, ते तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मनात सुद्धा ठसली होती. तर मतदारांच्या का ठसू नये, आणि म्हणून जो काम करतो, जो समाजात येतो, त्याला लोक स्वीकारतात, आणि म्हणून खामगाव राहूगड हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषदसाठी विजय ठरलेला आहे. मला सांगा, तुम्ही त्या राहू खामगाव गटातील नागरिकांना, मतदारांना या निमित्ताने काय सांगणार आहात? खरं तर मी खामगाव आणि राहूच्या मतदारांना एवढंच सांगेन की 2017 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली. त्या माध्यमातून राहू खामगाव गटातील ज्या उमेदवार निवडून आल्या होत्या त्यावेळेस मी थोड्या मताधिक्यांना पडले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांनी एकही जिल्हा परिषदची मीटिंग अटेंड केली नाही, किंबहुना 5 वर्षात कुठल्याही कामाचं एक पत्र सुद्धा नागरिकांना मिळू शकलं नाही. ही खंत त्या नागरिकांच्या आणि मतदार बंधू भगिनींच्या मनात होती, आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मोठा बदल, जो अनपेक्षित बदल आहे, तो बदल दौंड तालुक्याला नाही, तर पुणे जिल्ह्याला नाही, तर महाराष्ट्राला एक नवीन दिशा देणारा बदल आहे. आणि या निमित्तानं मी एकच सांगेन, हे फक्त मी राहू खामगावकरांना सांगणार नाही, दौंडला सांगणार नाही, पण पूर्ण जिल्ह्यातील असेल आणि राज्यातील असेल, जसं अजितदादा हे कामाचा माणूस होता, आपल्या हक्काचा माणूस होता, आपला एक आधार होता, त्याच निमित्तानं आमच्यासारखे सर्वच कार्यकर्ते, मग या तालुक्याचे नेते आदरणीय आप्पा असतील, मी असेल, आमचे अनेक कार्यकर्ते किंवा पदाधिकारी असतील, यांनी नेहमी कामालाच प्राधान्य दिलेलं आहे. आणि कामाच्या निमित्तानं आम्ही जो उमेदवार इथं दिला होता तोही कामाचाच माणूस आहे हे लोकांच्या मनावर बिंबलं, आणि म्हणूनच त्यांनी हा बदल घडवलेला आहे. मी या निमित्तानं सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींना हीच विनंती करेन, कधीतरी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कामाच्या माणसाला संधी द्यायची असते. अजितदादा होते तेव्हा अनेक राजकीय टीका त्यांच्यावर झाल्या, पण दादांनी नेहमी विरोधकांना पण कधी विरोधकांचं काम करणार नाही, किंबहुना जे काम विकासाचं त्यांच्याकडे येईल ते कोणीही घेऊन जाऊ, त्यांनी केलेलं आहे. आणि आम्ही तीच शिकवण घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत की शेवटी एखादा सदस्य निवडून गेल्यानंतर किंवा एखाद्या पदावर आपण निवडून गेल्यानंतर आपण कुठले पक्षाचे राहत नाही, तर आपण समाजाचे होतो, त्या मतदारसंघाचे होतो. आणि तीच शिकवण अजितदादांची घेऊन आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांच्या स्वप्नात असणारा महाराष्ट्र हा पूर्ण करण्यासाठी आमची पूर्ण टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काम करणार. राहू आणि खामगाव गटातील मतदार बंधूंनो, तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि मोलाचा विषय ते मांडतात आणि त्या नागरिकताई असं सांगतात, निवडणुका संपलेल्या आहे, जय पराजय हा घडतोच, जो विजयी झालाय तो लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करतो, आणि म्हणून
माझा आणि तुझा विरोधक असं करत काम करावं लागणार नाही. सामाजिक वृत्ती मनात ठेवून जसं स्वर्गीय अजितदादांना हे राज्य घडवण्यासाठी भेदभाव बाजूला ठेवून साम्राज्य उभं करताना लोकाभिमुख अशा स्वरूपाचं राजकारण केलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. समाजसेवा काय असते त्याच्यातून ते दिसली आणि तोच प्रकार राहूकरांच्यासाठी होईल आणि त्या मतदारांवरती तशा स्वरूपाचं कामकाज करण्यात येईल असे ते आश्वासित करतात. ताई धन्यवाद, तुम्ही आवाज लोकशाहीशी बोललात. आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. या निमित्तानं राहू आणि परिसरातील जे कोणी मतदार आहे, ज्या सुज्ञ मतदारांनी हा बदल घडवलेला आहे, त्या सर्वच राहू गटातील आणि गणातील उमेदवारांना आवाज लोकशाहीच्या वतीने एक विनंती करतो. राजकीय खेळ संपलेला आहे. तुम्ही गावकरी आहात. गावकऱ्यातील सर्वांचं जे एकमेकाचं संबंधीचं नातं असतं ते अबाधित ठेवा. राजकारणासाठी हेवेदेवे करू नका. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू नका. निवडणुका संपल्यात, जय पराजय झालेला आहे. परत तुम्हाला एकमेकाच्या सुखदुःखात यावं लागेल आणि एक जीवानं राहावं लागेल. यालाच लोकशाही म्हणतात आणि ही लोकशाही तुम्हाला टिकवावी लागेल. म्हणून आवाज लोकशाहीच्या वतीने ही विनंती आहे, जे झालं गेलं ते विसरा. गावाच्या सुधारण्यासाठी, स्वतःच्या समाजा सुधारण्यासाठी आणि परिसराला एकदम व्यवस्थित आणि सुंदर बनवण्यासाठी हातात घेऊन काम करा. एवढीच एक सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.